सोमवारपासून श्रावणी महिन्याला सुरुवात होते आणि त्याआधी आजचा हा शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे अनेक जणांचा ताव हा मांसाहारी पदार्थांकडे असणार आहे। त्यामुळे पुण्यातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहार घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। पण दुसरीकडे आपण पाहतोय चिकनचं वाटप आहे ते पुण्यातल्या धानोरी भागामध्ये केलं जाते। आता आपण पाहतोय ही गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। एकीकडे राजकीय नेत्यांकडून आखाड मेजवानीचं आयोजन केलं जाते, मोठमोठ्या पार्ट्या केल्या जातात, पण तिथं असे जे मध्यमवर्गीय किंवा गरीब वर्गातले नागरिक आहेत यांना मात्र तिथं जाता येत नाही आणि त्यामुळे धनंजय जाधव फाउंडेशन आहे आणि त्याचबरोबर इथल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत पूजाताई चव्हाण यांच्याकडून हे मोफत चिकन आहे याचं वाटप नागरिकांना केलं जाते। नेमका उद्देश काय आहे आपण विचारूया। एकीकडे मोठ्या प्रमाणात पार्ट्या होत आहेत आणि वाटप केलं जाते, पण तुम्ही इथं चिकन वाटप करताय, नेमकं हे काय आहे, कन्सेप्ट कशी सुचली आणि प्रतिसाद कसा आहे? खरं तर पुण्यासाठी काही आखाड पार्ट्या काही नवीन नाही आहेत, परंतु त्या आखाड पार्ट्याचं नियोजन जर आपण बघितलं तर तिथे फक्त प्रतिष्ठित लोकांनाच निमंत्रण असतं आणि सामान्य जो नागरिक असतो त्याच्यापर्यंत त्या आखाड पार्ट्या पोहोचतच नाही आणि म्हणून आखाडचा जो आपला सण आहे तो सामान्य गोरगरिबांना करता यावा आणि महिलांना सुद्धा त्याचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही एक डायरेक्ट गोरगरीब लोकांना आखाड्याच्या निमित्ताने त्यांना सामावून घेण्यासाठी आणि कुटुंबासोबत हा आखाड व्हावा हा उपक्रम त्यासाठी साजरा केलेला आहे आणि आपण बघतोय की अक्षरशः महिला सुद्धा या उपक्रमामध्ये सामील होत आहेत। हेतू तोच होता की ज्यावेळेस महिलांना वाटतं की आखाड आहे त्यावेळेस पुरुष कोणत्या अवस्थेत घरी येईल ते सांगता येत नाही, परंतु आपण घराघरात चिकन दिल्यामुळे आज महिलांसोबत आणि परिवारासोबत कुटुंबासोबत करता पुरुष सुद्धा तो आखाड सण साजरा करतो याचा आनंद होतोय आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येने साजरा म्हणजे सगळे सण महिलांसाठी असतात पण आखाड हा मौज मजा करण्याचा सण आहे तो फक्त पुरुषांसाठी असतो, मग तो आमच्या महिलांसाठी का नाही आणि म्हणून तो महत्वाचा मुद्दा आहे। पुरुषांनी महिलांसोबत म्हणजे कुटुंबांसोबतच हा आखाड दिवस साजरा करावा या उद्देशाने खरं तर या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारण किती हे चिकन तुम्ही वाटप करताय आणि प्रतिसाद कसा आहे लोकांचा सकाळपासून? साधारण 5000 किलोचं चिकन वाटप ठेवलेलं आहे, परंतु प्रतिसादामुळे असं वाटतं की आम्हाला आता संख्या आणि त्याचं वजन वाढवावं लागेल, क्वांटिटी वाढवावं लागेल। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सातबानगर असेल, परांडेनगर असेल, धानोरी असेल, त्यानंतर मुंजाभाऊ वस्ती, टिंगरेनगर या सर्व परिसरामध्ये वाटप चालू आहे। श्रमिक नगर अतिशय उदंड प्रतिसाद आहे। लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा गोरगरीब सामान्यांच्या घरामध्ये जो आनंद येणार आहे ते घरातली कुटुंबातली लोक एकत्र खाणार आहेत। याच्यामध्ये 5000 लोकांना वाटत असलो तरी सुद्धा आनंद 20,000 लोक घेणार आहेत याचा देखील आनंद आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात। सोशल मीडियावर बरीच याची चर्चा सुरू झालेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळतात। आज जे लोक प्रतिक्रिया देतात, जे लोक टीका करतात ते राजकीय द्वेषापोटी करतात। माझं म्हणणं आम्ही 5000 किलो वाटलं, तुम्ही 10,000 किलो वाटा, तुम्ही 20,000 किलो वाटा, पण याच्यामधनं गोरगरीब जनतेला एखादा पुरुष दारू पितो, एखादी व्यक्ती वेगळा स्वतःचा आनंद घेतो त्यापेक्षा का कुटुंबाने आनंद घेऊ नये हा याच्या मागचा उद्देश होता। आणि तुम्ही पाहिल्याची टीप होती ती फक्त गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी होती। जो व्यक्ती येतोय त्याला प्रत्येकाला आम्ही वाटप करतोय। ही गर्दी आपण पुन्हा एकदा पाहतोय की सकाळपासून अशा पद्धतीने हे चिकन घेण्यासाठी गर्दी आहे ती या नागरिकांनी केलेली आहे आणि एक मोठा प्रतिसाद आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक भागातून लोक आहेत ते हे चिकन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आजचा जो आखाड आहे तो कुटुंबासोबत त्यांनी साजरा करावा याच उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी निवडणुका आहेत त्या अनुषंगानं सगळीकडेच अशा पद्धतीचं आयोजन सुद्धा केलं जाते, पण पुण्यात धनंजय जाधव यांच्या संस्थेकडून मात्र मोफत चिकन आहे ते इथल्या नागरिकांना दिलं जात आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा पाहतोय की मोठ्या प्रमाणात आहे। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।